होणार आहे सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन म्हणजे त्याला आपण मराठीत म्हणतो वजाबाकी. वजाबाकी म्हणजे हे साईन असते, याला म्हणतो आपण वजाबाकी. वजाबाकी म्हणजे एका संख्येतून दुसरी संख्या मायनस करणे, त्याला आपण म्हणतो वजाबाकी. आता सुरुवातीला मी तुम्हाला अगदी छोट्या संख्येतून मोठ्या संख्येतून छोटी संख्या कशी मायनस करायची ते दाखवणार आहे. तर आता सुरुवातीला आपण दाखवतो मी तुम्हाला. आता हे माझ्याकडे किती 4 पेन आहेत. 1 2 3 4. आता हे किती पेन आहेत? 4. तर त्याच्यातून मी 2 काढून घेतलेत. किती उरलेत? 2. जे आपल्याला एका संख्येतून दुसरी संख्या मायनस करायची आहे. आता इथे माझ्याकडे 3 पेन आहेत. आता माझ्याकडे 3 पेन आहेत, त्याच्यातून मी 1 काढून घेतला. किती उरलेत? 2. तर 2मधून पण मी 1 काढून घेतला. खाली किती उरला? 1. तर या पद्धतीने आधी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते कसं करायचं आहे. तर आता हे किती आहे? 2. हा आहे 1. हे साईन असतं मायनसचं, याला काय म्हणतो आपण? मायनस. म्हणजे एका संख्येतून दुसरी संख्या मायनस करायची. आता मी 2 हा याच्यापेक्षा जास्त नंबर आता मोठा आहे, म्हणजे कसं म्हणता येईल आपल्याला? 2मध्ये 1 2 आणि हा किती आहे? 1. म्हणजे हा किती झाला? 1. आता 2 म्हणजे मोठी संख्या आणि 1 म्हणजे स्मॉल नंबर. याला काय म्हणतो आपण? युनिट. एक ज्यावेळेस एक अंकी संख्या असते त्याला म्हणतो आपण युनिट. याला म्हणतो आपण युनिट. 1 डिजिट. आता ह्या 2मधून आपल्याला 1 हा मायनस करायचा आहे. आता हे किती आहे? 2. हा किती आहे? 1. सुरुवातीला ही मोठी संख्येची आपण आता हे सर्कल बनवले, त्याच्यातून हा 1 मायनस करायचा आहे. 1 मायनस करायचा म्हणजे काय करायचं? आता हा याच्यातून निघून गेला. खाली किती उरला? 1. खाली किती उरला? 2मधून 1 मायनस केला, किती खाली आन्सर किती आलं? 1. फोर मायनस टू. हे आपण 1 डिजिटवाले घेतोय आधी सोप्या पद्धतीचे. तर हे किती आहे? 4. मोठी संख्या किती आहे? 1 2 3 4. आता आपल्याला मायनस त्याच्यातून किती काढायचे? 2. तर 2 काढून टाकायचे म्हटल्यानंतर 1 2. तर 4मधून आपण किती संख्या होती आपल्याकडे? 4 बॉल होते, त्याच्यातून 2 आऊट झाले. खाली किती उरले? 2. फाय मायनस 4. आता हे किती आहे? 5. मोठा डिजिट किती आहे? 5. 1 2 3 4 5. या पद्धतीने आपण लाईन ओढू शकतो. त्याच्यातून आपल्याला किती लाईन काढायच्या आहे? 4. 1 2 3 4. किती लाईन गेल्या? 4. खाली किती उरले? 1. किती आन्सर आलं? 1. 6 मायनस 3. तर मेजर नंबर, मोठा नंबर किती आहे? 6. कसं समजायचं? 1 2 3 4 5 6. किती 6. किती बॉल आले? 6. आता त्याच्यातून आपल्याला किती मायनस करायचे? 3. हे साईन आलं म्हणजे मायनस करणे, त्याच्यातून ती संख्या कमी करणे, मोठ्या संख्येतून छोटी संख्या कमी करणे. तर 1 2 3. तर हे 3 बॉल गेले. खाली किती उरलेत? 1 2 3.
6मधून 3 गेले खाली, किती उरले 3. हे मी तुम्हाला 1 to 10 मधलं अगदी 1 डिजिटवाले दाखवते आहे. मायनस कसे करायचे ते. 9 - 5, 9 - 5. तर मोठी संख्या कोणती आहे? 9. कोणता डिजिट आहे मोठा? 9. 1 2 3 4 5 6 7 8 9. आपल्याला किती मायनस करायचे 9मधून? 5. 1 2 3 4 5. हे 5 आपण काढून टाकले. किती उरले? 1 2 3 4. 7 - 2. 7 - 2. आता किती आहे? मेजर नंबर कोणता आहे आपला? मोठा डिजिट कोणता आहे? 7. 1 2 3 4 5 6 7. कोणता आहे मोठा डिजिट? 7. 7 लाईन ओढायच्या. तर त्याच्यातून आपल्याला कोणता मायनस करायचा आहे? 2. किती नंबर मायनस करायचे? 2. 1 2. किती उरलेत खाली? 1 2 3 4 5. तर ते दाखवणार आहे. 4 - 0. तर 0 म्हणजे आपल्याकडे कुठलेही डिजिट नाही आहे. तर काय आहे? तर 0 आहे. तर हा किती आहे? 4. 1 2 3 4. आपल्याला कोणती संख्या मायनस करायची? 0. तर आपल्याकडे काहीच नाही, तर आपण काय मायनस करणार? म्हणजे काहीच नाही. म्हणजे आपल्याकडे जसेच्या तसे आपले 4 जसेच्या तसा उरला आहे 4. म्हणजे 4 - 0. 4 - 0 म्हणजे आन्सर किती येईल? 4. तर मोठ्या संख्येतून छोटी संख्या कशी मायनस करायची ते तुम्हाला मी दाखवलं आहे. आपण याला 1 डिजिटवाले दाखवले मी तुम्हाला. 1 to 10 मधले मोठ्या संख्येतून छोटी संख्या कशी मायनस करायची ते दाखवलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.